सर्वांना सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळच्या प्रहरी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुका. महानगरपालिकांच्या निवडणुका 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुख्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्या आणि तिथपासून 29 महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या जोरदार तयारी चालू झाली. आता प्रत्येक प्रतिष्ठित पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल पक्ष, एकनाथजी शिंदे गट धनुष्यबाण पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार तुतारी पक्ष निशाणी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट घड्याळ निशाणी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंजिन पक्ष आणि स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडेंट लेबर पार्टी निशाणी माणूस, निशाणी शेतकरी माणूस, मजुरी करणारा माणूस, जो आज प्रत्येकामध्ये समावलेला आहे. मजूर माणूस, जो माणूस आज प्रत्येकामध्ये समावलेला आहे आणि काळाची भूक, गरिबीची भूक, काळाची गरिबीची भूक, कामधंद्याची भूक, नोकरीधंद्याची भूक, महागाईची भूक भागविण्यासाठी, भविष्यासाठी कष्ट करणारा एकमेव म्हणजे माणूस, जो आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपले कुटुंब आपली जबाबदारी, आपले कुटुंब आपली जबाबदारी ही जी संज्ञा मागील 5 वर्ष 2.5 वर्ष सरकारने राबविली होती, त्याप्रमाणे आता ठाणे महानगरपालिका निवडणुका असोत किंवा महाराष्ट्राच्या राज्यातील महानिवडणुका असोत, 29 जिल्ह्यातील 29 महानगरपालिका यांच्या निवडणुका पाहता तर आपली माणसे आपली जबाबदारी, आपली जनता आपली जबाबदारी, आपली माणसे आपली जबाबदारी, आपली जनता आपली जबाबदारी ही भूमिका सर्वभौम घेऊन ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे स्वतंत्र मजूर पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडेंट लेबर पार्टी, स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 15 ऑगस्ट 1936 रोजी महामानव विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलं आणि 1937मध्ये 18 आमदार उभे केले विधानसभेसाठी आणि जवळजवळ 15 आमदार निवडून आले. त्या सर्व जाती धर्मांचे, विशेष करून ब्राह्मण तर समाजाचे लोकसुद्धा जोशी कुलकर्णी ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये, स्वतंत्र मजूर पक्षामध्ये होती. रेकॉर्ड तपासता मी जे काही अभ्यास करतो, ज्ञान करतो, तर समाजाला काळाची गरज आहे की समाजातील अंधकार दूर करणं आणि समाजाला प्रकाशात आणणं. ज्या महामानव पुरुषाने संविधान आणि घटना घडविली, ज्या महामानव पुरुषाने संविधान आणि घटना घडविली, त्या संविधान आणि घटनेचं प्रचार प्रसार भारत सोडून जगाच्या पलीकडेही गेला पाहिजे. अशा प्रकारचं प्रचार प्रसार या महामानवाचा, आपण ज्याने जे काही करून ठेवलेलं आहे संविधान आणि घटना, म्हणजे आपल्याला मानवतेचा जगण्याचा जो काही अधिकार मूल्य त्यांनी दिले, त्या अधिकार मूल्याची जपणूक आपल्याला करायची आहे. आणि म्हणूनच आम्ही स्वतंत्र मजूर पक्ष हा महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरवत आहोत. तर विविध पक्षीय युत्या बघता जर आम्हाला जेवढे प्रबल्य पक्ष आहेत मोठे, एकनाथ शिंदे धनुष्यबाण शिवसेना गट, एकनाथ शिंदे धनुष्यबाण शिवसेना गट यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की स्वतंत्र मजूर पक्षाला ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कमीत कमी 25 जागा द्याव्यात. जर 25 जागांचा विचार केला तर आम्ही कुठेतरी 10 जागा लढवू शकतो. 25 जागा दिल्या तर 25 जागाही लढू, 10 जागा दिल्या तर 10 जागाही लढू, पण आमचे कमीत कमी
25 जागा दिल्या तर कमीत कमी 10 उमेदवार निवडून येतील एवढी समाजाची ताकद नाही तर 131 उमेदवार लढविण्याची आमच्या समाजाची ताकद आहे. आणि ती ताकद रविराज रवींद्र चांगो शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टीचे असून महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र एसटी महामंडळ युनियन, महाराष्ट्र परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन या कामगार संघटनांचे या ट्रेड युनियन मार्फत जे गेले 15 वर्ष अबाधित कार्य जे देवगत कामगार नेते चांगो शिंदे 1960 पासून चालू आहे ते कामगार चळवळीचे कार्य पुढे नेताना मला असा विचार आला की कामगारांच्या ध्येय धोरणासाठी, कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि कामगारांच्या मागण्यांसाठी, कामगारांच्या ध्येय धोरणासाठी, कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि कामगारांच्या मागण्यासाठी आम्हाला सत्तेशिवाय गत्यंतर नाही आणि सत्तेत येणं गरजेचं आहे. आणि सत्तेत गरजेचं आले तर कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या मागण्या, कामगारांच्या गोष्टी होतील. म्हणून आम्ही विविध पक्षांशी बोलणं केलं, विविध पक्षांशी बोलत आलो आहे. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी पक्ष असेल आणि एकनाथराव शिंदे पक्ष असतील की आमच्या पक्षाला देखील युतीमध्ये समावून घ्या. हा पक्ष केवळ पक्ष नाही तर बाबासाहेबांचे विचार आहेत, बाबासाहेबांचे आचार आहेत, बाबासाहेबांचे घटना आहे, बाबासाहेबांचे संविधान आहे. हा पक्ष केवळ पक्ष नाही तर बाबासाहेबांचे विचार आहेत, बाबासाहेबांचे आचार आहेत, बाबासाहेबांचे संविधान आणि बाबासाहेबांचे घटना आहे. ज्या घटनेवर तुम्ही सर्व पक्ष, प्रस्थापित पक्ष निवडणुका लढवतात आणि त्याच्या घटना संविधानावरच येऊन मंत्रिपद भोगतात, मंत्रिपद भोगतात, मुख्यमंत्री भोगतात, उपमुख्यमंत्री भोगतात, कॅबिनेट मंत्री भोगतात, एवढे विविध घटनेनुसार पदे भोगतात. त्यामुळे जर ह्या गोष्टीचा विचार केला